वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायनेने गायना चिवडे आपोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका कीर्तन पुष्पाकरिता निवडलेला अभंग खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर देहू ज्यांचं गाव आहे, इंद्रायणी ज्यांची माय आहे, तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे, असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतमान्य संत, संत मान्य संत आणि देवमान्य संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा जीवनामध्ये वैष्णवाची संगत लाभल्यानंतर जीवाला आलेला अनुभव संत तुकाराम महाराज प्रकट करतात. विठ्ठल उपस्थित माझ्या माता पित्यांनो, नामधारकांनो आणि हरिभक्तांनो, या अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी, अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाकडे जाण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त काय सुरू आहे? सप्ताह सुरू आहे आणि त्यातील त्यात बावी या गावामध्ये श्री बावलिंगेश्वर भजनी मंडळ आयोजित सुंदर असा सप्ताह, जो सप्ताह बावीकरांची श्रीमंती आहे, जो सप्ताह बावीकरांचं वैभव आहे. ओ मला तर असं म्हणायला काही हरकत नाही की पंचक्रोशीत एवढा भव्य दिव्य असा सप्ताह फक्त बावीकरांनीच करावा. ओ सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आणि त्यातील त्यात श्रोत्यांचा जो प्रतिसाद आहे या सुंदर अशा सप्त्याला तो फार वंदनीय आहे. कारण काही ठिकाणी सप्ताह असतो पण जेवढे इथं टाळकरी आहेत तेवढे ऐकायला असते. सध्याची कंडिशन आहे. तुमचं कौतुक आहे, यासाठी कौतुक आहे की सप्ताह करायचा म्हणून करणारी लोक फार आहेत, पण खरा सप्ताह कसा असतो हे तुम्ही दाखवून दिलत. विठ्ठल बावलिंगेश्वराच्या दरबारामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. अखंड म्हणजे काय हो? ज्यात कोणत्याही प्रकारचा खंड नाही, ज्यात कोणत्याही प्रकारचा खंड नाही अशा भगवंताचा हरिनाम सप्ताह सुंदर अशा या वातावरणामध्ये सुरू असताना आज 5व्या दिवसाची ही सेवा माझ्यासारख्या एका अज्ञानी लेकराकडे आली. तसं पाहायला गेलं तर प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे होती, पण कुठेतरी बावलिंगेश्वराची कृपा, त्या कृपेने 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराकडे आली. आता तुम्हा सर्वांचं प्रेम, तुम्हा सर्वांचा जिव्हाळा आणि तुम्हा सर्वांची आपुलकी या कारणाने सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. याच्याहून सौभाग्य काय? कारण काय असतं, एखादी भूमीच पवित्र असते, एखाद्या भूमीचंच महात्म्य फार असतं. कारण किती जणांनी जरी इच्छा व्यक्त केली असा सप्ताह करायचा तर त्यासाठी भूमीचं तेवढं पावित्र्य लागतं. आणि बावलिंगेश्वराच्या दरबारामध्ये तुमच्या प्रयत्नाने असेल, तुमच्या भावनेने असेल किंवा तुमच्या अंतकरणातून असेल, जे काही सप्त्याचं एवढं सुंदर कार्य सुरू आहे, या कार्याच्या माध्यमातून धर्माचं कार्य कुठेतरी वाढवण्यामध्ये बावीचा सगळ्यात मोठा हात आहे. विठ्ठल हो. आणि आजच्या 5व्या दिवसानिमित्त जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सरळ आहे, सोपा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं काय? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा. तुकोबा म्हणतात वैष्णवाच्या संगतीशिवाय, वैष्णवाच्या संगतीशिवाय मला सुख प्राप्त होणार नाही आणि मला या सुखाशिवाय दुसरं काही सुद्धा काहीच मागितलं नाही. तुकोबा म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायनेने. वैष्णवाच्या संगतीने काय साध्य होईल? गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने. जरूर मला सुखाची प्राप्ती होईल, पण ते सुख मला कसं अनुभवायला येईल तर ती स्थिती तुकोबाने दुसऱ्या चरणात वर्णन केली. बरं, ही स्थिती वर्णन करत असताना तुकोबा म्हणतात जीवाची दशा कशी पाहिजे? लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परते. त्या जीवाला परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना त्या जीवाच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची लाज नसायला पाहिजे, कोणत्याही प्रकारचं भय नसायला
नसायला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची शंका नसायला पाहिजे। मग अशी ज्या जीवाची अवस्था आहे तो जीव भगवंतावर भार घालू शकतो। मग तू कोवा म्हणतात तू का म्हणे आता आपुल्या सायासे नाम हा जगदीशे, तू कोवा म्हणतात आता बाबा तू माझा सांभाळ कर। अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल हो। आता पहा ना, सगळीकडे जवळपास सप्ते होतात की नाही? प्रत्येक गावात सप्ते आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुरू असलेली सप्ते सगळीकडे आहे। पण सप्ताह का करावा, कशासाठी करावा आणि कोणत्या कारणासाठी करावा? एकीकडे पाहायला गेलं तर ती आमची परंपरा आहे, एकीकडे पाहायला गेलं तर ती आमची संस्कृती आहे। पण फक्त परंपरा, संस्कृती आणि धर्म एवढ्या पुरता मर्यादित आहे का हो सप्ताह? काय कारण आहे याच्या पाठीमागे? कशासाठी करावा? 7 दिवसामध्ये जन्माला आलेल्या जड जीवाला बाबा मी का आलो, कशासाठी आलो आणि कोणत्या कारणासाठी आलो? मी इथून माझा जाण्याचा मार्ग काय आहे? मी जन्माला आल्यानंतर करतो काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्या ठिकाणी मिळतात तो म्हणजे सप्ताह विठ्ठल। हो पहा ना, परीक्षित राजाचा उद्धार किती दिवसात झाला? बोलत चला, किती दिवसात झाला? 7 दिवसात झाला। आता परीक्षित राजा ज्याला माहिती 7 दिवसात आपला उद्धार होणार आहे म्हणून त्यानं शुक मुनींकडून कथा ऐकली। आता आम्ही वर्षभर 365 दिवस असतात, पण 365 दिवसामध्ये प्रपंचामध्ये गुंतलेल्या जीवाला या 7 दिवसामध्ये उद्धाराचा मार्ग कळावा, या 7 दिवसामध्ये कल्याणाचा मार्ग कळावा, यथोचित यथावकाश शेवटचा क्षण गोड होण्यासाठी ज्या साधनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला प्रचार प्रसार कळणार आहे त्याच्यासाठी सप्ताह असतो की नाही? हो। आणि पहा, कीर्तनाला बसलेला जो श्रोता आहे तो फार भाग्यवान असतो का माहिती का? कारण नुसतं कीर्तन श्रवण केल्याने जीवाला पुण्याची प्राप्ती होते, नुसतं श्रवण केल्याने। बरं मग विचार करा, कीर्तनाचं जर आचरण केलं तर उद्धार कोणी सुद्धा थांबवू शकत नाही। मुळातच कीर्तनातल्या श्रोत्याची स्थिती कशी असावी माहिती का? कीर्तनात बसलेला श्रोता म्हणजे हा भगवंता समान असतो। मग त्यानं कीर्तनाला बसल्यानंतर त्याच्या नजरेला धार असावी, चेहऱ्यावर तेज असावं, पाठीचा कणा ताट असावा, आहे का? हो, 8 वाजले, झोपेची वेळ अजून तरी झाली आणि कोणी सुद्धा जेवलेलं, त्याच्यामुळे झोपायची गोष्ट येत नाही। त्यामुळे कीर्तनाला बसताना इतकं फ्रेश बसायचं, इतकं ताजं बसायचं ना, बोलायला मला उत्साह आला पाहिजे, नाहीतर तुमच्यापेक्षा जास्त झोप मला आहे। हो, तुम्ही जर झोपले तर मी पण 5वा दिवस आहे, इतक्या उत्साहात आम्हाला साजरा करायचा, इतक्या उत्साहात बावलिंगेश्वरापर्यंत आपली हाक गेली पाहिजे, बावलिंगेश्वरापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे, इतक्या उत्साहाने अगदी 1.5 तास कीर्तन आपल्याला करायचं आहे विठ्ठल। काय हो कीर्तन म्हणजे काय? आम्ही आजपर्यंत ऐकलं कीर्तन कीर्तन कीर्तन। काय आहे कीर्तन? कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हसण्याचं साधन नाही, कीर्तन हसवण्याचंही साधन नाही। मग काय आहे कीर्तन? माऊली सांगतात, तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले। ओ, कीर्तनाबद्दल माऊली सांगत असताना माऊली सांगतात बाबा कीर्तनात एवढी ताकद आहे, अनंत जन्मीचं पाप धुतलं जातं आणि पापासोबत त्याचं प्रायचित्त सुद्धा धुतलं जातं, ही कीर्तनाची ताकद आहे। त्यामुळे कीर्तनाला बसलेल्या जीवाची दशा, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होय अंग हरिरूप, अशी दशा कीर्तनाला बसलेल्या जीवाची व्हायला हवी। कीर्तनाला बसल्यानंतर जाणारा आपला प्रत्येक श्वास हा भगवंताच्या नामाचाच असावा। का असावा? नाम संकीर्तन साधन पय सोपे, जळतील पापे जन्मांतरी, अनंत जन्मीचं पाप धुतलं जातं, ही कीर्तनाची महती आहे, ही कीर्तनाच्या गादीची महती आहे। आणि आता तुम्ही एवढ्या विश्वासाने मला सेवा दिलीत, त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांचा उपदेश हे मदचिस्तव झाले परिम्यानाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुट लागा, म्हणजे माझ्या बुद्धीला, माझ्या ज्ञानाला, माझ्या वाचेला ज्ञान फोडणारी सत्ता कोणाची आहे? तर ती पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद आहे, बावलिंगेश्वराची कृपा आहे। दिसणारा फक्त माझा देह आहे, पण माझ्या देहातून वदवणारा
तुतारी साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी. ही सगळी त्याची कृपा आहे आणि त्याच्याच कृपेने तुकोबांचा उपदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. विठ्ठल मग काय म्हणतात तुकोबा? फार सोप्या शब्दात सांगितलं तुकोबानी. वैष्णवा संगत. कोणाची संगत सांगितली? वैष्णवाची संगत सांगितली. आता वैष्णव कोणाला म्हणावं आधी आम्हाला समजलं पाहिजे. कोणाला म्हणावं वैष्णव? आमच्याकडे अनेक पंथ आहेत की नाही? शिवाची भक्ती करणाऱ्यांना शैव म्हटलं जातं, विष्णूची भक्ती करणाऱ्यांना वैष्णव म्हटलं जातं. पण वैष्णवाची व्याख्या संत काय सांगतात? वैष्णव तो जया अबघी देवावरी माया. कोणाला म्हणायचं वैष्णव? ज्याचं देवावर नितांत प्रेम आहे, ज्याचं देवावर नितांत अशी माया आहे, त्या जीवाला वैष्णव म्हणावं. नामदेव महाराज वर्णन करतात. नामा म्हणे नाम केशवासे घेसी तरीच वैष्णव होसी जना. वैष्णव जर व्हायचंय, वैष्णव जर स्वतःला म्हणवून घ्यायचंय, तर त्यासाठी भगवंताचं नामस्मरण आमच्या अंतकरणात असायला हवं. त्याला म्हणावं वैष्णव. मग तुकोबा असं म्हणतात, त्या वैष्णवाच्या संगतीने मला काय होईल? मला सुखाची प्राप्ती होईल. आता कशी होईल? वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव म्हणजे थोडक्यात संत. संतांच्या संगतीनं होतं काय? माऊली सांगतात, संताचे संगती मनोमार्ग गती नाकळावा श्रीपती येणे पंथ. अहो एवढी ताकद आहे वैष्णवाच्या संगतीत. माझ्या महावैष्णव ज्ञानोबाच्या संगतीत रेडा काय आला? रेडा वेद बोलू लागला. महावैष्णव ज्ञानोबांच्या संगतीत दगडा मातीची निर्जीव भिंत काय आली? ती चालू लागली. अहो एवढंच काय, माऊलींच्या संगतीत एक दगड काय आला? आज तो नेवासा म्हणून प्रसिद्ध झाला. वैष्णवाच्या संगतीची ही ताकद आहे. आता विचार जर करायला गेलं तर सर्वसामान्य जीवाने संतांचा संग करावाच का? कशासाठी करावा? काय होतं संतांच्या संगतीने? फक्त आपणच नाही बरं, आजपर्यंत सगळ्यांना संतांचा संग करावा लागला. संत समागमी धरावी आवडीन करावी तातडी परमार्थाच्या. पहा, कोणी 60 गाठली, कोणी 70 गाठली, कोणी 80 गाठली, कोणी 50 गाठली. गाठली की नाही? कोणाचं निम्म गेलं, कोणाचं अजूनही आहे. पण बाबा आता तरी सावध हो. मरणाआधी सावध व्हावे. माणसानं मरायच्या आधी सावध व्हावं, हवं की नाही? का सावध व्हावं? क्षणभंगुर नाही भरवसा. या जीवाचा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून जीवाने तातडी करावी. तातडी करत असताना संत समागमाची आवड धरावी. का धरावी? संतांच्या संगतीनं होतं काय? कारण भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर संतांशिवाय पर्याय. संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंताची जर प्राप्ती करायची आहे तर संतांना शरण जावं लागतं. आता पहा, आजपर्यंत आम्ही ऐकलं. काय ऐकलं? ज्ञानोबांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ऐकलं की नाही? पण ती ज्ञानेश्वरी लिहित असताना माऊलींच्या डोक्यावर कोणाचा हात होता? माऊलींना कोणाची संगत होती? माऊली सुरुवातीला म्हणतात, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो उधारी जोशी. म्हणजे ज्ञानोबांनी कोणाचा संग केला? संत निवृत्तीनाथ महाराजांचा. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निरगुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. निवृत्ती दादांचा संग ज्ञानोबांनी केला, म्हणून 16व्या वर्षी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहू शकले. निवृत्ती दादांचा संग ज्ञानोबांनी केला, म्हणून रेड्याचे मुखी वेद ज्ञानोबा बोलवू शकले. ही गुरुची ताकद आहे. पण निवृत्ती दादांनी असं काय ज्ञानोबाला दिलं की ज्ञानोबांनी एवढं सगळं प्राप्त केलं? ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. जे ज्ञान आहे, जे गूढ आहे, जे गम्य, जे रहस्य आहे, जे अनादि आहे, जे अनंत आहे, जे शाश्वत आहे, जे परमनंट आहे, असं असणारं ज्ञान निवृत्ती दादांनी ज्ञानोबाला दिलं. मग ज्ञानोबांनी पुढं काय केलं? प्रगट भुय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेवती साधू संत मधुवेदला माझा आरती
माझे ध्यान राजा प्रगट भुय बोले विश्व सगळ्या विश्वाला ब्रह्म करून ठेवलं माऊली. मुळातच माऊली आले कशासाठी? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अहो 750 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या गावामध्ये जन्म झाला माऊलींचा. पण माऊली का अवताराला आले? पहा तुम्ही आम्ही वासनेने येतो देवाला आणावं लागतं, संत स्वइच्छेने येतात. पण येत असताना ते काय येतात ते ऐका. जगतो तो जीव असतो, जगवतात तो भगवंत असतो आणि जागवतात ते संत असतात. मग हिताच्या ठिकाणी झोपलेल्या माणसाला, अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेल्या समाजाला कुठेतरी ज्ञानाचा मार्ग दाखवायचा आहे, कुठेतरी त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडायचा आहे. या हेतू कारणाने माऊली अवताराला आले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. कशासाठी आले? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. तुमच्या आमच्या सारख्या जीवाचा उद्धार करण्यासाठी संत आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. ओ वैकुंठावरून संत तुमच्या आमच्यासाठी आले, आमच्या उद्धाराचा मार्ग दाखवण्यासाठी आले. मार्ग दावनिया गेले आदि दयानिधी संत ते. माऊलींचा अवतार होण्यामागं कारणच हे आहे की हिताच्या ठिकाणी माणसाला झोपेतून उठवायचं आहे. झोपलाय की नाही माणूस? झोपले की नाही? पण कुठं झोपलाय? कुठं जागे वारे आता, कुठं जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र बंधू सोजरे बिजून, सुखवी व्यथा चुकवी व्यथा जन्माच्या. जागा व्हायला सांगितलं की नाही? पण कुठून जागा व्हायचंय? झोपेतून जागा व्हायला सांगितलं का? कीर्तनात बसलेल्या माणसाला तर झोपेतूनच जागा करावं लागतं. हिताच्या ठिकाणी तर गोष्ट वेगळीच आहे. सगळ्यात भारी झोप श्रोत्याला कुठं लागते? कीर्तनात लागते की नाही? निम्म कीर्तन आलं की सगळे जांभळे देत असतात. अहो आम्ही कीर्तनातून जागा व्हायला तयार नाही. हिताच्या ठिकाणी जागा कधी होणार? अहो संत ओरडू ओरडू गेले, हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. गेले की नाही? अंतःकरणापासून जीवाच्या तळमळीने सांगितलं हिताच्या ठिकाणी जागा व्हा. हिताच्या ठिकाणी जो अज्ञान साठलाय त्या अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश पाडा. एवढं सांगण्यासाठी तर संत अवताराला आले. बरं नुसते आले नाही, विचार करा. 750
500-700 वर्षापूर्वी माऊलीला काय मिळालं आणि माऊलीनं आम्हाला दिलं काय मिळालं हो माऊलीला? काहीच मिळालं नाही. विचार करायला गेलं तर ज्या माऊलीने इंद्रायणीला हात लावला तरी इंद्रायणी वाटती म्हणे, समाजाला हात लावला तरी समाज वाटतो म्हणे. अहो, ज्या माऊलीच्या झोळीत कधी अन्न पडलंच नाही, दगड धोंड्या वाचून कधी काही मिळलंच नाही, अशा माऊलीला दान हा शब्द कधीच माहित नाही. त्या माऊलीनं जगासाठी पसायदान मागितलं की नाही? त्या पसायदान मागण्यामध्ये काय माऊलींचा स्वार्थ असेल? 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहून आम्हाला जे ज्ञान प्राप्त करून दिलं त्यात माऊलींचा काय स्वार्थ असेल? संत त्यांनाच म्हणतात जिथं स्वतःचा विचार संपून जगाचा विचार समोर येतो. पण आज परमार्थात एवढी बिकट अवस्था आहे, कलियुगी घरोघरी संत झाले फार, वित्तभर पोटासाठी हिंडती दारोदार, ही कलियुगाची अवस्था आहे. अहो, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, तया म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू, ही संतांची कलियुगातली अवस्था आहे. झालं काय माहिती का? बाटल्या सगळ्यात सारख्या झाल्यात, बाटलीची लेबल पण सारखी आहेत, पण त्या बाटलीच्या आत काय कोणालाच माहिती नाही. वरून चकचकीत दिसते म्हणून समाज भरकटत चालला. आज कीर्तनाची तर एवढी बिकट अवस्था आहे, कीर्तनाला मनोरंजनाचं साधन आम्ही केलं, कीर्तनाला विनोदाचं साधन आम्ही केलं. अहो, ज्यातून उद्धाराचा मार्ग आहे, ज्यातून कल्याणाचा मार्ग आहे, तिथं स्वतःच्या उद्धाराचा मार्ग झाला, तिथं स्वतःच्या वित्तभर पोटाचा मार्ग कीर्तनाच्या साधनाला करून ठेवलं. अहो, हे साधन एवढं श्रेष्ठ आहे, भले ही कीर्तन म्हणजे संपूर्ण परमार्थ नाही, पण या कीर्तनाशिवाय परमार्थही होत नाही. एवढं प्रचाराचं हे साधन मोठं आहे. जसं की आपण म्हणतो घराचा पाया म्हणजे घर नाही, पण घराच्या पायाशिवाय घर उभं होत नाही, तसं हे कीर्तनाचं आहे. मग एवढी ही श्रेष्ठ गादी आहे, एवढा हा श्रेष्ठ परमार्थ आहे, पण त्या परमार्थाची बिकट अवस्था आम्ही केली. याला कारणीभूत आम्ही आहे. कीर्तनाला मनोरंजनाचं साधन करण्याच्या पाठीमागं आपलाच हात आहे, बाकी कोणाचा सुद्धा नाही. आम्हाला कुठंतरी बदलवायचं आहे. अहो, कीर्तन ही भूमी अशी आहे, या भूमीवर भक्ती ज्ञान विरहित गोष्टी न कराव्या. या गादीवर भक्ती ज्ञान याच्या पलीकडे काही सांगायचं नसतं. ही गादी एवढी श्रेष्ठ आहे. मग संतांचा एवढा अट्टहास कशासाठी एवढा अट्टहास? अहो, त्यांच्या बोलण्यात सुद्धा सहज बोलणे हित उपदेशन करोनी सायास शिकवित. सायासानं त्यांनी सगळं केलं, पण आज आम्ही सायासानं करतो काय? माऊली सांगतात, सायासे करीसी प्रपंच दिन निशीन हरिशीन भजसी कोण्या गुणे. बाबा, तुझं सायासानं सगळं चालू आहे, प्रपंच चालू आहे, वित्त भर पोटासाठी. पहा केवढी आटाट, मुठीच्या आकाराचं पोट आहे, पण ते भरण्यासाठी किती अट्टहास आहे. सगळी रात्रंदिन तळमळ आहे, पण कशासाठी हो? फक्त एवढं पोट भरण्यासाठी. अगोदरच्या काळची लोक पोट भरण्यासाठी जगायचे, आजकालच्या काळातली लोक मन भरण्यासाठी जगतात. पण मन ही अशी गोष्ट जी कधीच भरत नाही. भरते का? आज तुम्ही घर बांधलं तर तुम्हाला वाटतं माझ्या घरासमोर एखादी तरी गाडी, ते मन अशी गोष्ट आहे ती कधीच भरत नाही. मग मनाच्या पाठीमागे जर आम्ही धावत राहिलो ना तर परमार्थ आम्ही कधीच करणार नाही. कारण संत सांगतात, जर तुम्ही मनाच्या अधीन जगत असाल तर परमार्थ कधीच होत नाही. पण ज्या दिवशी मन तुमच्या अधीन होईल त्या दिवशी परमार्थ तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करावं लागतं मनाला आपल्या अधीन करण्यासाठी? तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम दरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. जर भगवंताच्या चरणाशी आपलं मन जर विलीन केलं तर मनाची एकाग्रता होते, तर परमार्थ होतो. कारण मनाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. होतो का? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 11 मन आणि 12वी बुद्धी आहे. पण मन हा इंद्रियाचा राजा आहे. बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. या 4 स्थितीशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? अहो, तुम्ही आम्ही ज्या योनीच्या जन्माला आलो ती मनुष्य नावाची योनी एवढी श्रेष्ठ आहे, जिच्याकडे बुद्धी आहे, जिच्याकडे ज्ञान आहे, जिच्याकडे प्रेम आहे, जिच्याकडे संवेदना आहे, जिच्याकडे भावना आहे. इतर योनींच्या ठाई हे सुख नाही आहे का? किती जरी म्हटलं कुत्र्या मांजरानं भक्ती करायची तर होईल का? मग आम्हाला देह कशासाठी दिला? देवे दिला देह भजने गोमटा, तो या झाला फाटा बाद. दिलाय भजनासाठी आणि वापरतो भोजनासाठी. पंचपक्वान लागतं आम्हाला जेवायला, लागते की नाही? पण ज्या हेतूने हा दिलाय, अहो एवढा श्रेष्ठ कबीर महाराज म्हणतात, औट हात का मानव देह लहाणे तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नामक जो
क्षमाना खोया. कबीर महाराज सांगतात, बाबा 3.5 हातांचा मनुष्य जन्म देवाने तुला दिला, मग कशासाठी दिला? खाणे पिणे झोपणे मौज मजा मस्ती याच्यासाठी नाही दिला, काहीतरी करायचंय. मग काय करायचंय? या जन्माला आल्यानंतर तरायचं. इतर योन्यांच्या ठाई तरता येत नाही. काय येत नाही तर पहा, आम्ही परमार्थ करतो कशासाठी? याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस कशासाठी? परमार्थाचा अट्टहास आहे. शेवटचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्याचा गोड व्हावा याच्यासाठी परमार्थ आहे. गोड व्हावा याचा अर्थ काय? तर शेवटच्या क्षणाला तुमचा आमचा जाणारा श्वास हा भगवंताच्या नामाने उफाळून जावा म्हणजे गोड होणं. पण एवढं सोपं आहे का? आयुष्यभर प्रपंच करायचा, आयुष्यभर संसार करायचा, पाप करायचं, पुण्य करायचं, शेवटी राम राम म्हणायचं, एवढं सोपं आहे? आम्ही ऐकलं अजामेळाने शेवटच्या क्षणी नारायण नारायण म्हटलं म्हणून त्याचा उद्धार झाला. पण एवढं सोपं नाही. शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाव उफाळून यावं असं जर वाटत असेल तर अहर्निशी सदा करावा परमार्थ. तर माणसाला सतत परमार्थ करावा लागतो. सतत करावा लागतो म्हणजे काय करावं लागतो? 24 तास मांडी घालून बसावं लागतं का? नाही. भगवंताला काहीच लागत नाही. कामामध्ये काम म्हणा राम राम ही दशा प्राप्त व्हायला. आता ऐकायला किती सोपं वाटतंय की नाही? कामामध्ये काम म्हणा राम राम ऐकायला फार सोपं आहे. पण ज्या दिवशी जीवनात त्याचं आचरण कराल ना त्या दिवशी कळल. कामामध्ये राम आठवत नाही पण रामापाशी काम नक्कीच आठवल. मंदिरात उभारल्यानंतर खरं सांगा काय आठवतं? मंदिरात उभारल्यावर आम्हाला प्रपंच आठवतो. आठवते की नाही? मुळातच मंदिरात जीव जातोच कशासाठी? अपेक्षाची पूर्ती करण्यासाठी आम्ही मंदिरात जातो. म्हणजे रामापाशी गेल्यानंतर प्रपंचातलं काम आम्हाला आठवतं पण काम करत असताना राम आठवत नाही. याला कारण काय? मनाची एकाग्रता नाही. मग काय करावं लागतं? माऊली सांगतात, ठाईचं बैसून करा एक चित्त आवडी अनंत आळवा. चित्ताची एकाग्रता एका ठिकाणी बसून जर केली, मन जर एकाग्र झालं तर आपण म्हणू शकतो कामामध्ये काम म्हणा राम राम असं आम्ही परमार्थ करू शकतो. ऐकायला फार सोपं आहे. सावतोबाबांनी संसाराचाही परमार्थ केला पण आमच्या जीवनामध्ये जगत असताना आम्ही परमार्थात सुद्धा प्रपंच करतो. ही सध्याची वास्तविकता आहे आणि ऐकायला कटू वाटेल पण हे सत्य आहे. आज परमार्थाचा प्रपंच आम्ही केला पण प्रपंचाचा जर परमार्थ करायचा असेल ना तर प्रपंचाचा परमार्थ करत असताना अंतरंगाचा परमार्थ असावा आणि बाह्यरंगाचा संसार असावा. विठ्ठल हेच याच्यासाठीच हेच हिताच्या ठिकाणी जागवण्यासाठी संत आले म्हणून संतांची संगत लागते. आता विचार करा, ज्याप्रमाणे आपण काय म्हणतो संत बडवतात, संत मडवतात आणि संत घडवतात. अहो संत अज्ञानाला मडवतात, संत ज्ञानाने मडवतात आणि संत माणूस म्हणून घडवतात. जिथं अज्ञान बुडतं, जिथं ज्ञानाने तुम्ही आम्ही मडतो आणि जिथं माणूस म्हणून आम्ही घडतो. मग हे सगळं जर जीवनामध्ये आचरण करायचं असेल तर जीवनामध्ये जीवाला संताची संगत लागते. जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण घ्यायला गेलं, तुकोबा एका अभंगात काय म्हणतात? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे कर. तुकोबा म्हणतात मला ब्रह्मज्ञान नको, मला आत्मसुखही नको. पण तेच तुकोबा नंतर असं का म्हणतात? उघडा ज्ञान दृष्टी घ्या रे आत्मसुख. हा बदल झाला कसा? हा बदल होण्यामागं जगद्गुरु तुकोबांच्या जीवनामध्ये तुकोबांना बाबाजी चैतन्य महाराजांची संगत धरावी लागली. मग तुकोबा काय म्हटले? सत्य गुरु राय पूर्ण कृपा केली. सत्य गुरु राय पूर्ण कृपा केली असं तुकोबा का म्हटले? कारण तुकोबांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य महाराजांचा संग झाला. याच्याही पुढे जाऊन जर ऐकायचं असेल, विचार करा, आजपर्यंत आम्ही अयोध्येला गेले, कोणाला पाहिलं? रामाला पाहिलं. वृंदावनला गेले, कोणाला पाहिलं? कोणाला पाहिलं वृंदावनात? कृष्णाला पाहिलं की नाही? तो कोण आहे? देव आहे. पण विचार जर करायला गेलं, जो भगवान राम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम आहे, स्वतः परब्रह्म आहे, तरी सुद्धा राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाविले. म्हणजे जगाचा बाप असून देखील रामाला शरण जावं लागलं. विश्वाचा मालक असून देखील कृष्णाला सांदीपानी ऋषींच्या आश्रमात 12 वर्ष लाकडं व्हावी लागली.
विसरून जावं लागलं. का जावं लागलं? जेव्हा ते पृथ्वी तलावर आले तेव्हा त्यांनी मानव देह धारण केला आणि मानव देहाला आलेल्या प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे संतांची संगत. जिथं देवाला संत संग करावा लागतो तिथं तुम्ही आम्ही फक्त सर्वसामान्य माणूस आहे. नाहीतर काय होईल? 1400 वर्ष जसं चांगदेव जगले तसं आम्ही फक्त जगू, फक्त आम्ही जगू, पण आमच्या जगण्याचं मर्म आम्हाला कळणार नाही. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. किती वर्ष? 1400 वर्ष. आजकालचं आयुष्य 40 वर्षाचं पण नाही आहे का? आणि कोणाला एवढं जगू पण वाटत नाही. विचार करायला गेलं कधी कधी डोक्यात विचार येतो 80 वर्षाचे आजोबा कसे जगले असतील? 20 वर्ष जगलेल्या माणसाला आयुष्य नको आहे. एवढं आयुष्य दुःखाचं आहे. मग 1400 वर्ष चांगदेव जगले याचा अर्थ ते असे तसे नाही जगले. योग या तप याच्या साधनावर ते जगले. त्यांच्या इतका विद्वान कोणी नव्हता, त्यांच्या इतकं ज्ञान कोणाकडे नव्हतं. त्यांच्याकडे 23 कला 64 विद्या होत्या. एवढे ते श्रेष्ठ होते. मग एवढे श्रेष्ठ असून सुद्धा 1400 वर्षानंतर ते कोरडे का राहिले? का कोरडे राहिले? कारण 1400 वर्षामध्ये मी का आलो, मी कोण आहे, माझं निज तत्व काय आहे, माझं आत्मस्वरूप काय आहे, माझं आत्मतत्व काय आहे याची प्रचिती चांगदेवाला नाही. मग ते दाखवून देण्यासाठी 8 वर्षाच्या मुक्ताईला जीवनात यावं लागलं. चांगदेव म्हणे आजी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो. हे आजी जन्मालो, आता गदेव मने हो, आजी जन्मालो. आजी जन्मालो, चंद्र झाला काला, हे नारद चुकला चला हो, नारद चुकला चला भजनाचा. गुरुपुत्र मुक्ताईचा, हे गुरुपुत्र मुक्ताईचा, मुक्ताईचा. हे इंद्रापणजी चंद्र झाला काला, हे नारद चुकला चला हो, नारद चुकला चला भजनाचा, भजनाचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो. काय म्हटले चांगदेव? अहो 1400 वर्षानंतर परत एकदा माझा पुनर्जन्म झाला. भलेही मी आजपर्यंत देहाने होतो, पण मला माझा आत्मतत्व 8 वर्षाच्या मुक्ताईने दाखवलं. मग काय म्हटली मुक्ताई? मुक्ताबाई म्हणे ऐक चांगदेवा, खरे आणि रोकडे, जे खरं आहे, जे सत्य आहे, जे रोकड आहे, जे शाश्वत आहे असं मुक्ताईने. वय आडवं येत नाही. आलं का वय आडवं? ज्ञान महत्वाचं आहे. आणि ते मुक्ताईकडे, मुक्ताई चांगदेवाची गुरु झाली. त्यांना गुरु करावा लागला. आपल्याला का करावा लागणार नाही? जे निळोबा तर पहा ना, तुमच्या आमच्यासारखीच भक्ती केली की नाही त्यांनी. पण निळोबाचं जीवन असं आहे, निळोबाच्या जीवनामध्ये आजपर्यंत सगळ्या साधू संतांचा अनुभव निळोबाला आहे. पण ज्या दिवशी निळोबाला कळालं अजून पण मी अपूर्ण आहे, अजून पण मला पूर्णत्व. आता पूर्णत्व म्हणजे काय? का आम्ही शरण जायचं? जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारीने मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची. आम्हाला शरण जायचंय. शरण गेलेलं होतं काय? जन्म मरणाचा फेरा संपतो. आता पहा, या पृथ्वीचा नियम आहे, उपजे ते नासे, नासले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे. पृथ्वीचा नियम काय आहे? जाणारी हर एक गोष्ट
जन्माला येणार आणि जी गोष्ट जन्माला आली ती परत. पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, त्या तत्वामध्ये इतकी ताकद आहे, परत येणे नाही परत जाणे नाही. मग आम्हाला परत यायचं नाही परत जायचं नाही. मग हे वर्म निळोबाच्या लक्षात आलं की मी अजून परिपूर्णत्वाला गेलो. परिपूर्णत्व केव्हा प्राप्त होतं पहा. तुम्ही आम्ही भगवंताचे अंश आहे की नाही. ममे अंश जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती सानी कर्ष येते. म्हणजे तुम्ही आम्ही भगवंताचे अंश आहे. जोपर्यंत अंश अंशास शरण जात नाही तोपर्यंत जीवाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. जसं मासा पाण्याला शरण जातं, लेकरू आईला शरण जातं, नदी सागराला शरण जाते, त्याचप्रमाणे तुम्हा आम्हाला त्या भगवंताला शरण जायचं. मग निळोबाला लक्षात आलं अजूनपर्यंत तो जगाचा बाप असलेला मला उमगला नाही. मग निळोबाने काय ठरवलं, मला आता गुरु करायचा. पण आता गुरु कोणाला करावं. पण निळोबांच्या डोक्यामध्ये तुकोबांची ख्याती ऐकल्याने निळोबाने ठरवलं मला तुकोबालाच गुरु करायचं. पण विचार करा, तुकोबांना जाऊन 40 वर्ष झाली. तुकोबा वैकुंठात आहेत. निळोबांनी तुकोबासाठी अधिष्ठान मांडलं. असं तसं नाही मांडलं, 40 दिवसाचं मांडलं. ते अधिष्ठान बघून जगाच्या बापाला कळवळा आला. तो विश्वाचा मालक निळोबाच्या दारात उभा राहिला. पण निळोबाच्या दारात उभारल्यानंतर आता पहा, ज्याची प्राप्ती करायची तो दारात आहे, ज्याला बोलवायचे तो दारात आहे. तरी पण निळोबा काय म्हटले, तुझं येथ लागे बोलाविले कोणी पार्थिल्या वाचून आला सिका. तुला मी बोलवलं, काय अधिकार श्रेष्ठ आहे निळोबाचा. एवढा अधिकार आहे, विश्वाचा मालक दारात उभा आहे. तरी पण निळोबा म्हणतात मी तुला बोलवलं नाही, मी तुझी प्रार्थना केली नाही, तू कशासाठी आला. निळा म्हणे आम्ही नो ओळखेची देवान तुकोबाचा धावा करीत असे. निळोबा म्हणतात मी तुला ओळखत नाही, मी माझ्या तुकोबाचा धावा करतोय. काय भाव असेल हो. देवाला दारात आलेला पाठवून माघारी पाठवलं आणि तुकोबाचा धावा केला म्हणजे श्रेष्ठ कोण आहे पहा. ज्या संतांमुळे देवाची प्राप्ती होते ते संत श्रेष्ठ आहेत. पण एकीकडे संत सुद्धा म्हणतात देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. सगळे एकच आहेत, चैतन्य एकच आहे, पण सगळे वेगवेगळ्या आकाराला आलेले आहेत. अगदी मग तुकोबा सुद्धा वैकुंठावरून निळोबासाठी आले. निळोबाच्या डोक्यावर हात ठेवला. अहो तो डोक्यावर ठेवलेला हात कशाचा होता. तो डोक्यावर ठेवलेला हात ज्ञानाचा होता. तो डोक्यावर ठेवलेला हात तत्वाचा होता. तो डोक्यावर ठेवलेला हात वर्माचा होता. मग निळोबाला प्रचिती आली, निळोबाला परिपूर्णत्व प्राप्त झालं. निळोबा म्हटले बरवे झाले आत्म राम हृदयी आले. सद्गुरूने कृपा केली वस्तू डोळा पैदाविली. निळोबा म्हणते बरे झाले. का बरे झाले. सद्गुरुनाथांच्या कृपेने मला माझ्या आत्मरामाची प्राप्ती झाली, मला माझं परिपूर्णत्व प्राप्त झालं. निळा म्हणतात निळा म्हणे मी निष्कामन परिपूर्ण आत्माराम. पूर्ण केला 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 मनोरथ 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 पूर्ण केला मनोरथ. सांभाळिले सांभाळिले तदित संभाळिले सांभाळिले 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 संभाळिले सांभाळिले नाथा सांभाळिले नाथा संभाळिले संभाळिले पूर्ण केला मनोरथ सांभाळिले. त्यांचा जो मनोरथ होता तो सुद्धा निळोबांचा तुकोबाने पूर्ण केला. 40 वर्ष जाऊनही तुकोबा वैकुंठावरून निळोबासाठी आले. म्हणजे निळोबाला सुद्धा परिपूर्णत्वासाठी गुरुला शरण जावं लागलं. आता काय होतं माहिती काय, आम्ही ऐकतो संत शरण गेले, ऐकलं की नाही. पण हे ऐकण्यापुरतंच का मर्यादित राहतं. कधीतरी ते आम्ही आमच्या जीवनात आचरण करायला पाहिजे. आम्ही सगळे कीर्तन श्रवण करतो की नाही. 7 दिवसाची 7 पण कीर्तन श्रवण करतो, 8व्या दिवशी काल आपण करतो. पण 7 दिवसाची 7 कीर्तन ऐकल्याने 8व्या दिवशी काला काय करतात तर 7 दिवसामध्ये आम्हाला ज्ञाना
ज्ञानाची प्राप्ती होते आणि 8व्या दिवशी जीव आणि शिवाचा काला होतो. म्हणजे तिथं जीव आणि शिवाचं काय होतं, ऐक्य होतं. मग त्या ऐक्यासाठी 7 दिवसाचं कीर्तन फक्त श्रवण करण्यासाठी नसतं. आम्हाला सवय लागली या कारणाने ऐकायची, या कारणाने मुळातच कीर्तनाला बसलेला श्रोता जेवढी कशाचीच वाट बघत नाही तेवढी कीर्तन संपण्याची वाट बघतो की नाही. सगळ्याला घाई असते, घड्याळाकडे लक्ष असतं, किती वाजले असतं की नाही. सगळ्याला सुटायची घाई आहे, परंतु या संसारातून सुटायची घाई कोणालाच नाही. या जन्मातून सुटायची घाई कोणालाच नाही. लक्षात घ्या, कीर्तनात जर माणूस झोपला तर त्याच्या इतकं पापी कोणी नसतं. आणि कीर्तन नुसतं ऐकलं तर त्यानं जीवनाचं वर्म सापडत नाही. म्हणून 2 तासाच्या कीर्तनातील एका वाक्यातील एका शब्दाचं आचरण म्हणजे जीवनाचा उद्धार आहे. मग आम्हाला आणि दिवसभर आम्ही संसाराच्या रहाडगड घेत असतो की नाही. 24 तास असतात. 24 तासापैकी आमच्या 8 तासाची झोप जर सोडली, उरलेले जे काही तास आहेत आम्ही फक्त प्रपंच करतो की नाही. पण या प्रपंचामधली 2 तास काढून आम्ही कीर्तनाला आलो. आता वेळेचं महत्त्व फार आहे. 2 तास काढलेत म्हणजे या 2 तास फक्त ऐकण्यासाठी काढलेत का. आम्हाला समजलं पाहिजे या 2 तासाचं महत्त्व. या 2 तासांनी माझं काय होणार आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. मग प्रत्येक गोष्ट जर आम्ही आचरण केली, भले 2 तासाचं कीर्तन आम्हाला आचरण नाही करायचं, पण एखाद्या शब्दाचं आचरण आमच्याकडून व्हायलाच हवं, तर कीर्तनाचा सोहळा सार्थकी लागतो. तरच जीवनाचं वर्म सापडतं, तरच जीवनाचं मर्म सापडतं. मग निळोबा शरण गेले म्हणून निळोबाला मर्म सापडलं. आता सरळ सोपं उदाहरण जर घ्यायला झालं तर परिपूर्णत्वाला जाणं म्हणजे काय. संत नामदेव महाराज सगळ्याला माहिती की नाही. संत नामदेव महाराज सगळ्यांना माहिती की नाही. बोलत चला, नामदेव महाराज सगळ्यांना ठाऊक आहेत की नाही. हो, 8व्या वर्षी देवाला बोलवलं, माहिती की नाही. देवाच्या ताटात जेवले, ज्ञात आहे की नाही. हो, मग किम कारणाने नामदेव महाराज अपूर्ण राहील. अहो, ज्या नामदेवासाठी देव विठेवरून खाली आला, नामदेवाची खीर त्याने खावी, नाम्यासवे जेवी नवे संकोचित. एवढंच काय, नामदेवाच्या कीर्तनात देवाने फुगडी सुद्धा खेळावी. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करे, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे, पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. 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 देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा, ओ कीर्तन देवाला सुद्धा नाचवतं. म्हणजे कीर्तनाची महती काय पहा. कीर्तनात बसलेल्या जीवाची दशा देहीच विदेही भोगू दशा, ही दशा देवाला सुद्धा आवरली. मग विचार करा, नामदेवाच्या कीर्तनात देवाने नाचावं तरी सुद्धा असं म्हटलं गेलं नामदेवराय अपूर्ण आहेत, नामदेवराय कच्चे आहेत, नामदेवाचं मडकं अजूनही अपूर्ण आहे. असं का म्हटलं गेलं. याच्यासाठी म्हटलं गेलं, विठेवर असणारा विठोबा माझ्या नामदेवाने फक्त 2 डोळ्यांनी पाहिला. आम्ही पण 2 डोळ्यांनीच पाहतो की नाही. पंढरीला सगळे जाता की नाही. हो, सगळे झोपीत आहेत काही, कोण बोले ना. मला सांगा, सगळे पंढरीला जाते की नाही. कशासाठी जाते. विठोबाला पाहायला जातो की नाही. कशाने पाहता, 2 डोळ्यांनी पाहतो की नाही. नामदेव सुद्धा 2च डोळ्यांनी विठोबाला पाहायचे, तरी पण नामदेवराय अपूर्ण आहेत. म्हणजे अजून पण आपणही अपूर्ण. हो, मग नामदेव विठेपुरता मर्यादित असणाऱ्या विठ्ठलाला जाणणारे. ज्यावेळेस आता संत कसे असतात माहिती का. संतांचं हृदय हे आईसारखं असतं. आईचं हृदय कसं असतं, सतत लेकराकडे धाव घेणारं असतं. सतत तिच्या अंतकरात लेकराचा विचार आहे. अगदी तसंच नामदेव अपूर्ण आहे. नामदेवाला पूर्णत्व प्राप्त करायचं आहे आणि याची तळमळ कोणाला आहे तर ज्ञानोबाला.
विचार आहे. मी गेल्यानंतर या समाजाला वाट दाखवणारा एक संत अजूनही पृथ्वी तलावर आहे, पण त्याला तो अजूनही त्याच्या स्वहिताच्या ठिकाणी जागा नाहीये आणि त्याला जागा करायचं आहे. जागा करण्यासाठी माऊली आळंदीवरून पंढरपूरला आली. काय असतं माऊलीचं अंतकरण? लेकराच्या हाकेने सुद्धा, लेकराच्या जिव्हाळ्याने सुद्धा माऊली नामदेवरायांकडे आली. आता जेव्हा नामदेवाकडे आले तेव्हा नामदेवाच्या कानावर जेव्हा पडलं विश्व माऊली ज्ञानोबा पंढरपुरात आलेत, तेव्हा नामदेवाची दशा आहे. अहो ते चैतन्याचा जिव्हाळ्या, साधकांचा माय बाप आहेत, कैवल्याचा पुतळा आहेत, ज्ञान्यांचा ते ज्ञानी आहेत, योग्यांचे ते योगी आहेत, असे असणारे ज्ञानोबा माझ्याकडे आले. मी तर साधा बोळा भाबडा ते विठ्ठलाचा भक्त आहे, माझ्याकडे येणं कसं काय? हा प्रश्न नामदेवाच्या अंतकरणात निर्माण झाला. तरी पण नामदेवाचं अंतकरण हे वासरासारखं आहे. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे तुम्ही येती सांभाळीत. अगदी जसं माऊली आईच्या अंतकरणाने नामदेवरायांकडे आले. नामदेवरायांचं अंतकरण वासरासारखं आहे. एखाद्या आईने आपल्या लेकराला मारावी मिठी, एखाद्या वासराने आपल्या गाईला बिलगावं, तसं ज्ञानोबा आणि नामदेवराय एकमेकाला बिलगले. अहो एकीकडे प्रेमाचा सागर आहे, एकीकडे ज्ञानाचा सागर आहे. प्रेमाच्या सागराने ज्ञानाच्या सागराला आलिंगन द्यावं आणि त्या आलिंगनातून काय उत्पन्न व्हावं? त्या आलिंगनात जीवाचा उद्धार आहे, त्या आलिंगनात समाजाचं कल्याण आहे. समाजाचं हित होतं. जेव्हा आलिंगन दिलं तेव्हा दोघाच्याही डोळ्यामध्ये पाणी आहे. का पाणी आहे? नामदेवराय म्हणतात, अहो ज्ञानोबा, तुम्ही 56 भाषांचा गौरव केला, तुम्ही भगवद्गीतेवर एक अलंकार चढवला, तुमचं एवढं श्रेष्ठ कार्य आहे आणि तुम्ही माझ्यासारख्या लेकराला भेटायला आलात. आता नम्रता काय असते पहा. दोघंही संत आहेत, एका सोबत देव जेवतो तर एकाला देवाचा साक्षात्कार आहे, असे दोघेही तिथे आहेत. तरी पण नामदेवरायाची नम्रता एवढी मोठी, नामदेवाने ज्ञानेश्वराची कीर्ती सांगितली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे नामदेवा, या भूमीमध्ये येऊन माझी धन्यता आहे. का धन्यता आहे? देव ज्याच्यासोबत बोलतो, देव ज्याच्यासोबत नाचतो, देव ज्याच्यासोबत खातो, त्या नामदेवाला आलिंगन देण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. काय नम्रता आहे दोघांची. पण दोघांनी जेव्हा आलिंगन एकमेकाला दिलं, दोघेही पांडुरंग दरबारात उभारले पांडुरंग परमात्म्याला. दोघांनीही नमस्कार केला आणि ज्ञानोबाने पांडुरंग परमात्म्याकडे एक गोष्ट मागितली. देवा, आज तुझ्या दारात आलोय, फार काही मागत नाही, फक्त तुझा नामा माझ्याकडे दे. फार दिवसासाठी नाही मागत, पण तीर्थयात्रेला जाण्यापुरता दे. देवाच्या डोळ्यात पाणी यावं, नामदेवाची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. नामदेव महाराज ज्ञानोबाला सांगतात, ज्ञानोबा, अहो मी या विठ्ठल पायीचा वेडाखुळा दास आहे. विठ्ठला वाचून मला काही सुचत नाही, विठ्ठला वाचून मला काही भावत नाही, त्या विठ्ठला वाचून मला दुसऱ्या कोणाचाही ध्यास नाही. त्याला सोडून मी येणं म्हणजे माझा जीव गेल्यासारखा आहे. पांडुरंग परमात्मा देवाला, ज्ञानोदेवाला म्हणतो, ज्ञानोबा, अरे आहेस तू ज्ञानियाचा राजा, पण माझा नामदेव भोळ आहे, जसा घेऊन जाशील तसा घेऊन ये. दोघेही तीर्थयात्रेला गेले असताना एकमेकाला बोलत असताना ज्ञानदेवाने नामदेवाला सांगितलं. काय सांगितलं? ऐक नामदेवा,
बोलतो, पण पंढरपूर सोडल्यानंतर तुला दुसरीकडे विठ्ठल नाही का दिसला? अरे नामदेवा, तुझी दृष्टी विशाल कर. तुझ्या 2 डोळ्यांनी तुला आजपर्यंत दिसलं ते देवाचं सगुण रूप होतं, पण आज तुला ज्ञान दृष्टी उघडायची आहे. ज्या ज्ञान दृष्टीने चराचरामध्ये असलेला भगवंत तुला प्राप्त करायचा आहे. आणि मग ज्ञानोबाने नामदेवाला ही प्रचिती आणून दिल्यानंतर नामदेव महाराज विसोबा खेचरांकडे गेले. विसोबा खेचरांचा संग नामदेवाच्या जीवनात झाला. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देव तेही दाखविला, उपकार केला खेचराने. नामा म्हणे नेकी दावी आली सोय, न विसंबे पाय खेचराचे. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, नीज वस्तू दाविली. हा अनुभव नामदेवाला विसोबा खेचरांमुळे आला. कसा आला? विसोबा खेचर शिवलिंगावर पाय ठेवून उभे आहेत. शिवलिंगावर पाय ठेवल्यानंतर नामदेव महाराज म्हटले, त्याला देवाचं पावित्र्य नाही, तो माझा गुरु कसा होणार? शेवटी नामदेव महाराजांना विसोबा म्हटले, एक काम कर, माझे पाय उचल दुसरीकडे ठेव. जिथं जिथं पाय ठेवायला जाईल तिथं तिथं शिवलिंग तयार झालं. आणि नामदेवाला बोध कळाला, नामदेवाला तत्व कळालं, आणि नामदेवाला विश्वा माझी असलेला परमार्थ कळाला, ज्या परमार्थाने जीवाला सुखाची प्राप्ती होते. म्हणून वैष्णवाच्या संगतीत सुख हे अभंगाचं पहिलं चरण. वैष्णव संगती सुख वाटे जीवा. 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 वैष्णव वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काय नेने तुकोबा म्हणतात, वैष्णवाच्या संगतीशिवाय सुखाची प्राप्ती नाही. ऐकलं की नाही आम्ही? आजपर्यंत सगळ्या संतांना जीवनामध्ये साधू संतांचा संग करावा लागला तेव्हा सुखाची प्राप्ती झाली. आता सुख म्हणजे काय हो? सुख कशाने प्राप्त होतं? सुख जर प्राप्त करायचं असेल तर वैष्णवाची संगत लागते. वैष्णवाच्या संगतीशिवाय सर्वाभूती असलेला परमार्थ आम्हाला दिसत नाही. तो परमात्मा आम्हाला बघायचा आहे की नाही? मग सगळ्या भूती नटलेला बघायचा आहे. जेव्हा ज्ञानोबांनी नामदेवाला सांगितलं तुझी दृष्टी विशाल कर, तेव्हा ज्ञानोबांनी काय सांगितलं?
सांगितलं ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठन भरला घनदाट अहो घनदाट भरलेला हरी तुम्हा मला दाखवून दिला कसा दाखवून दिला विठ्ठल जळी तळी भरले दृष्टीने पाहिला विठ्ठल कुठं विठ्ठल अहो सगळ्या जळास्थळामध्ये तो भरून उरलेला आहे मग भरून उरलेला देव आम्ही कधी पाहिला का अहो आजपर्यंत आम्हाला कधी दिसला नाही एकीकडे पांडुरंग परमात्म्याला महाअभिषेक घालणारे आम्ही आणि दुसरीकडे आई वडिलांना लाथा घालणारे पण आम्हीच देव कळाला आम्हाला आज घराघरामध्ये भांडण आहेत घरामध्ये रामायण आहे की नाही रामायण प्रत्येकाच्या रामायण घरात चालू आहे आणि घरात भावाभावाची एका बांधासाठी भांडण आहेत कळाला आम्हाला राम कळाला आम्हाला लक्ष्मण कळाला का आम्हाला भरत आम्ही महाभारत लावतो पण खरं सांगा आज जगामध्ये महाभारत चालू नाही प्रत्येकाच्या घरात महाभारत आहे कोण म्हणतं आज दुर्योधन नाही आजही दुर्योधन आहे आजही दुःशासन आहे अहो ती नावं नाही त्या वृत्ती आहेत आणि त्या वृत्ती जशाच्या तशा आज आपल्यामध्ये आहेत मग काय होतं या सगळ्या गोष्टी ज्या स्थळामध्ये भरलेला विठ्ठल जर अनुभवायचा असेल तर त्यासाठी सगळीकडे असलेलं चैतन्य आम्हाला जाणवायला हवं मग कुठे आहे ते चैतन्य या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित चैतन्य सगळीकडे आहे सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रदर्शी अहो सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेला राम सारखाच आहे असं आहे का तुमच्या हृदयामध्ये आत्मीय निकडं आत्मा आहे असं काय आहे सगळीकडं आत्मा सारखाच आहे मग सारखं असणारं चैतन्य कुठंच जात नाही ये चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही ऐशी जाणत या नाही व्यामोह दुःख चैतन्य एकच आहे ते कुठंही न जाणार आहे मग असं असणाऱ्या चैतन्याचं वर्णन स्वतः श्रीकृष्ण परमात्मा करतो ऐक अर्जुना म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावसे परिप्राणियांचे देव कैसे ते न देखती मात काय सांगतो श्रीकृष्ण परमात्मा अरे अर्जुना या पृथ्वी तलावर सुईचं टोकही असं नाही की जिथं मी नाही म्हणजे सगळीकडं तो भरलेला आहे पण भरलेला देव आम्हाला जाणवायचा माऊली सांगता दे रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्प्रयर निश्चिते वस्तुगामी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखासिया रमून की भ्रांतीचे कामू विषयावर फार लांब नाही येतो देव देव म्हणून व्यर्थ काहिंडसे निज देव नेनसे मुळी कोण तुझ्या जवळ आहे तुझ्या हृदयामध्ये आहे पण हृदयातल्या देवाला जोपर्यंत तू पाहत नाही हृदयातल्या देवाची अनुभूती जोपर्यंत तुला येत नाही हृदयातल्या देवाची प्रचिती जोपर्यंत तुला येणार नाही तोपर्यंत सुख म्हणजे काय आम्हाला कळणार नाही जनाबाई महाराज फार गोड वर्णन करतात त्या सांगतात देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे
शोधून पाहे. जनाबाई महाराज सांगतात बाबा देव आहे, देव आहे. आम्हाला माहिती की नाही तो आहे. दूरयुक्ती वापरली, एकदा नाही दोनदा सांगितलं, कारण त्यांना माहिती हा समाज एकदा सांगून कधीच ऐकत नाही. समाजाला दोनदा सांगावं लागतं. जनाबाईंनी सांगितलं देव आहे, तुम्हा मला पण माहिती तो आहे. म्हणूनच तर रोज सकाळी उठल्या उठल्या आमच्या घरात काय होतं, देवपूजा करता की नाही. प्रत्येकाच्या घरात देवपूजा होते की नाही. पण माझा प्रश्न एक आहे की ती देवपूजा आहे का नित्य नेम आहे. देवपूजा आहे का नित्य नेम आहे. तो नित्य नेम आहे. सकाळी उठल्यानंतर देवपूजा करणं हा तुमच्या आमच्या रोजच्या जीवनाचा नित्य नेम आहे. पण एक वेळ देवाला पूजा नाही केली तरी चालेल, पण त्याच्यावर प्रेम करणं देवाला काय आहे. देवाला प्रेम लागतं, देवाला पूजा लागत. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ झाला. हाची दुष्काळ झाला. हाची दुष्काळ झाला. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ झाला. हाची दुष्काळ झाला. हाची दुष्काळ झाला. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ झाला. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ झाला. देव कशाचा भूकेलाय, प्रेमाचा भूकेला. तुम्ही आम्ही सकाळी उठल्यानंतर त्याची पूजा करतो, याच्यासाठी पूजा करतो. तुम्हा आम्हाला माहिती तो आहे. आज कीर्तनाला तुम्ही बसले का बसले, तर तुम्हा आम्हाला त्याचं अस्तित्व मान्य म्हणून बसले की नाही. पण काय झालं, जगानं सांगितलं देव आहे म्हणून आम्ही मानतो. आम्ही कधी त्याला दोन डोळ्यांनी बघितलं का, आम्ही त्याचा कधी अनुभव आला का, आम्हाला कधी त्याची प्रचिती आली का नाही. जगाने हात जोडला म्हणून आम्ही हात जोडतो. जग मंदिरात जातं म्हणून आम्ही मंदिरात जातो. जगाच्या प्रवाहाप्रमाणे वाहत जाणारी वृत्ती आमची, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला काय हे आम्ही पाहत नाही. का आम्ही त्याला मानतो, का आमचा त्याच्यावर विश्वास आहे, आला का तो आम्हाला अनुभवायला. मुळातच भगवंत पाहण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. मग चराचरामध्ये भरलेला भगवंत जेव्हा आम्हाला अनुभवायला येतो, तेव्हा अनुभवायला आल्यानंतर आम्हाला सुखाची प्राप्ती होते. आता सुख म्हणजे काय, आता पहा, अगदी जन्माला आल्यापासून प्रत्येकाला सुख हवंय की नाही. मज लागी दुःख व्हावं ऐसा कोणी न भावे. मला दुःख व्हावं असा कोणीतरी आहे का. बरं, इथं बसलेला यातला कुठला व्यक्ती असा आहे का जो पूर्ण सुखी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत की नाही. पण ह्या अडचणी, हे दुःख, हा संसार, आम्ही यात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण सुखाची व्याख्या सांगत असताना श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, काय सांगतो, किंबहुना असो हे जीवा आत्म्याचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख. ऐक अर्जुना, आजपर्यंत तू सुख सुख केलं, पण काय आहे सुखाची व्याख्या. ज्या दिवशी वैष्णवाच्या संगतीने तुझ्या या अंतरात्म्यामध्ये जिथं जीवाचं शिवाचं ऐक्य होईल, जिथं जीवाचं शिवाचं मिलन होईल, त्या मिलनातून परमानंदाची प्राप्ती होईल आणि त्या परमानंदातून जे सुख प्राप्त होईल ती खऱ्या सुखाची व्याख्या. आम्हाला हे सुख प्राप्त करायचं. मग या सुखानंतर पापही उरत नाही, पुण्यही उरत नाही, सुखही उरत नाही, दुःखही उरत नाही, उरत ते अंतिम वैराग्य. मग ही स्थिती जर जीवाला प्राप्त करायची असेल, तर जीवनामध्ये शाश्वत सुखाची अनुभूती घ्यायची असेल, तर जीवाची ती तळमळ लागते. तळमळीशिवाय सुख प्राप्त होत नाही. मग ही सुख प्राप्त झाल्यानंतर काय होतं, काय होतं सुख प्राप्त
झाल्यानंतर तुकोबा सांगतात, नाचे टाळी पिटी प्रेम अंगे धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. सुखाची दशा प्राप्त झाल्यानंतर जो पंचमहाभूतांनी बनलेला हा देह आहे, या देहाची अवस्था होते. आता पहा काय होतं, परमार्थ हा अवस्थेचा असतो, तो आम्ही व्यवस्थेचा बनवला, ही गोष्ट वेगळी. परमार्थाला अवस्था लागते, व्यवस्था लागत. मग अवस्था कशी होते, तर ज्या वेळेस हा पंचमहाभूताचा देह भगवंताचं नामस्मरण करतो. कसं करतो, मन थोडी नवणी तातैसे खे अनंता वाया व्यर्थ कथा. ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही दह्याची घुसळण करतो की नाही, घुसळण केल्यानंतर होतं काय, खाली अशुद्ध रूपी असं ताक राहतं आणि जे शाश्वत आहे असं असणारं लोणीवर उरतं. लोणी काय आहे, तर लोणी सार आहे, ज्या साराचं तूप होतं पण तुपाचं परत दही होत. मग आम्हाला पण तुपाची दशा प्राप्त करायची. एकदा का ती दशा प्राप्त झाली तर परत आम्हाला इथं येण्याची गरज पडत. मग तशी दशा प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं, तर तुकडोजी महाराज सांगतात, गे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणे सुख प्राप्त करायचे तर हरीचं नाम घे, कारण नामापरते साधन नाही, जे तू करशील आणि काही नामाशिवाय साधन नाही. मग हे साधन आम्हाला प्राप्त आहे, अनादिकालचं तत्व आज आमच्याकडे आहे, त्या तत्वाने आम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. सुखाची प्राप्ती होणार म्हणजे काय होणार, तर कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. ही दशा प्राप्त कशी होते, तर 3 गुण असतात, सत रज आणि तम. कोण सात्विक आहे त्याची दशा होते कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. जो तमगुणी आहे त्याची अवस्था होते नाचे टाळी पिटी प्रेम अंग धरणी लोटी. आणि जो रजगुणी आहे त्याची अवस्था तुकोबानी अभंगाच्या दुसऱ्या चरणात येते. गायनाचे मुले आपोली या चंद्र, 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 गायनाचे मुले आपोली या चंद्र. मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने, गायनाचे मुले आपोली या चंद्र, गायनाचे मुले आपोली या चंद्र. मनाची आनंदे आवडीने, मनाची आनंदे आवडीने, आपोली या चंद्र, गायनाचे मुले आपोली या चंद्र. तुकोबांनी दशा व्यक्त केली, गाये नाचे उडे आपोली या चंदेन मनाचे आनंदे. तो जीव गातो नाचतो उड्या मारतो, आनंदामध्ये तल्लीन होऊन जातो. पण ऐकायला जितकं सोपं आहे तितकं हे सोपं नाही. ही दशा जर प्राप्त करायची असेल तर तुकोबा सांगतात काय करावं लागेल. तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे तुका मने चित्त करारे
प्राप्त व्हायला चित्त निर्मळ लागतं, नाहीतर काय होतं नाही मन निर्मळ काय करील साबण. अहो बाह्य रंग चमकायला लय काय काय आमच्याकडे आहे की नाही, पावडर आहे, फेअर अँड लवली आहे, ही फेस वॉश आहे, ती सगळं आहे. हे बाह्य रंग चमकवण्यासाठी आहे, पण अंतरंग जर चमकवायचं असेल तर अंतरंग चमकवण्यासाठी चित्ताची शुद्धता करण्यासाठी जीवाला नामस्मरण लागतं. नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला परमात्म्याची प्रचिती येते. आता पहा, आम्ही आजपर्यंत ऐकलं श्रीकृष्ण परमात्मा जन्म झाल्यानंतर गोकुळात राहील, ऐकलं की नाही. ज्याच्या जन्माष्टमीचा सप्ताह सुरू आहे तो श्रीकृष्ण परमात्मा कुठं जन्माला आला, मथुरेत जन्माला आला, पण राहिला कुठं, गोकुळात. आता कृष्णाचा विषय निघला म्हणून ऐका, ज्या देवाचा जन्म तुरुंगात झाला तो भगवंत आहे बरं, तो परमात्मा आहे. ज्याचा जन्म तुरुंगात झाला, जिच्या पोटी जन्म घेतला तिच्यापासून 11-12 वर्ष दूर राहावं लागलं, जिचा मायेचा लळा लागला तिच्यापासून परत दूर राहावं लागलं, ज्याच्या जीवनात रोज एका राक्षसाचा सामना आहे, एवढं दुःख ज्याच्या जीवनात आहे तरी पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठंच गेलं नाही. गेलं का, जगाचा बाप आहे त्याला दुःख सहन करावं लागलं तरी त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठं गेलं नाही. आम्ही सर्वसामान्य माणसं आहे, आमच्या जीवनात अनंत दुःख येणार, आमच्या जीवनात अनंत अडथळ्याचा सामना येणार, अनंत अशा प्रकारचा संघर्ष येणार. पण एक वाक्य लक्षात ठेवा, त्याच्याच आयुष्यात संघर्ष असतो जो संघर्ष पेलण्याच्या पात्रतेचा असतो. मग आमच्या जर आयुष्यामध्ये संघर्ष असेल, संकट असतील तर भाग्यवान समजा की देवाने आम्हाला त्याच्या काबिल बनवलं. म्हणून कधी दुःख आल्यानंतर खचायचं नाही. आपण म्हणतो पहा, हे दिवस सुख आलं तरी फार काय टिकत नाही आणि दुःख आलं तरी फार काय टिकत, म्हणून सुखाने उडायचं नाही आणि गरिबीने लाजायचं. देवाला सुद्धा जे दुःख भोगावं लागलं ते आम्हाला पण भोगावं लागणार. आता पहा, देव जन्मला गोकुळात, मथुरेत, राहिला कुठं, गोकुळात. पण का राहिला, तो देव आहे, मथुरेतही राहू शकला असता. पण गोकुळात प्रेम आहे, गोकुळात भाव आहे, गोकुळात आपुलकी आहे, गोकुळात मायेचा ओलावा आहे. जिथं प्रेम असतो तिथं देव राहतो, जिथं पाप आहे, जिथं अहंकार आहे तिथं देव कधीच राहत नाही. मथुरेत कंस नावाचं पाप आहे, मथुरेत कंस नावाचा अहंकार आहे. अहो ज्या दिवशी कंस नावाचं पाप मेलं गेलं, ज्या दिवशी कंस नावाचा अहंकार मेला गेला त्या दिवशी श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत येऊन राहिला. म्हणजे एक प्रकारचं तुमचं आमचं हृदय एक प्रकारचं गोकुळ आहे. पण त्या गोकुळात कंस नावाचा अहंकार राहत असेल, कंस नावाचा पाप राहत असेल तर देव तिथं वास्तव्य करत. ज्या दिवशी तिथला अहंकार रूपी रावण मरेल, अहंकार रूपी कंस मरेल, ज्या दिवशी तुमचं आमचं मन पांढऱ्या कपड्यासारखं शुभ्र होईल त्या दिवशी देव तिथं आल्याशिवाय राहणार. म्हणजे फक्त देव प्रेमाचा, देव फक्त तुमच्या भावाचा भुकेला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही काही ना लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसारी. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना देव न कळणी संदेहन, गुरु विना अनुभव कैसा कळ. सगळं काही कशावर आहे, भावावर सुरू आहे. अहो भाव मेरेसारखा असावा, भाव राधेसारखा असावा, भाव तुकोबासारखा असावा, भाव ज्ञानोबासारखा असावा, ज्या भावामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही, असा शुद्ध सात्विक प्रकारचा भाव जर तुमचा देवाच्या चरणाजवळ असेल तर तो पांडुरंग परमात्मा दूर नाही. आजपर्यंत आम्ही मीरेची कथा ऐकली का नाही. मीरा राजाची कन्या आहे, पण राजाची कन्या असून सुद्धा तिचं अंतकरण कसं आहे, कसं आहे तिचं अंतकरण. तिच्या अंतकरणाची एकच वृत्ती आहे. काय वृत्ती आहे, गोविंद गोविंद मनाला बलिया. गणाय देवा
बघतोय. आणि अशी असणारी मीरा तिच्यासाठी देवाने विषाचा प्याला सुद्धा प्यावा. म्हणजे देव आला की नाही, मीरेसाठी आला, आमच्यासाठी काय येणार नाही. द्रौपदीसाठी आला, आमच्यासाठी काय येणार नाही. तो सावतोबाबासाठी आला, गोरोबाबा काकासाठी आला, नामदेवासाठी आला. येत असताना त्यानं काहीच विचारलं नाही. कुळ जाती वर्ण काहीच बघितलं नाही. जात वीत गोत कुळशील मात भजे कातोरित भावनयुक्त. कारण देव हा जातीच्या वित्ताच्या गोत्राच्या पलीकडे असतो, त्याला त्याच्या पलीकडे जाऊन भजायचं असतं. अहो गोरोबा कुठल्या वंशात जन्माला आले, कुलाला जे वंशी जन्मले शरीर, तो हा गोरा कुंभार हरिभक्त. कुंभार वंशात जन्माला आले तरी सुद्धा घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. नामदेव महाराज शिंपी जातीत जन्माला आले, नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी. जातीची उपमा देऊ नये, तरी पण शिंपी जाती जन्माला येऊन पण नाम्यासवे जेवी नवे संकोचिता. एवढंच काय, सावतोबाबा माळी समाजा जन्माला आले. आमुची माळी याची जात शेत लावू बागा येत, तरी पण सावद्या माळ्याचं खुरपू लागे. देव सगळ्यासाठी आला. चोखोबा महाराजाती जन्माला आले तरी सुद्धा चोखोबा सोबत देवाने ढोरं सुद्धा ओढली. देव काहीच बघत नाही. उच्च नीच याती कुळ काहीच बघत नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, धर्म नाही विष्णुदासा, याता याती धर्म नाही विष्णुदासा, धर्म नाही विष्णुदास. निर्मया विष्णुदासाला कोणत्याही प्रकारचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ, कोणत्याच प्रकारचा भेद नसतो. कारण सगळ्यांशी येते आहे अधिकारण कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सगळ्या देवाला फक्त तुमचा आमचा शुद्ध सात्विक असा भाव लागतो. तो कधीच कोणत्या कुळाचा कोणत्या जातीचा हा विचार करत नाही. मिरेचा विषाचा प्याला प्यायला सुद्धा देवाला का आला, तर मिरेची ती दशा आहे. काय दशा आहे, नाचूंगी 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 नाचोंगे 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 मैं तो हरे गुना गावत नाचोंगे. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. ही मिरेची अवस्था आहे. मग आमची सुद्धा ती अवस्था व्हावी असं वाटत असेल तर आमच्या पंचित्तामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचा वास का पाहिजे, तर कृष्ण म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचा सार आहे. कृष्ण म्हणजे आमच्या जीवनाचं वर्म आहे. कृष्ण म्हणजे आमच्या जीवनाचं मर्म आहे. त्याच मर्माने त्याच भावनेने सर्वांनी सुंदर असे हात वर घ्यायचे. राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे आणि याच्यामुळे झोपलेले पण जागे झाले की नाही? झोपलेले पण जागे झाले. हिताच्या ठिकाणी झोपण्यात कीर्तनात झोपो, नामस्मरणानं माणूस जागाच होतो. आणि आयुष्यभर माणसाने जर असंच नामस्मरण केलं ना तर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वर्माने ज्या मर्माने ज्या भावनेने संतांनी नामस्मरण केलं अगदीच तेच नाम
नामस्मरण तुम्हा आम्हाला पण जर तसंच केलं तर जीवामध्ये लाज भय शंका कोणत्याच प्रकारची राहत नाही. अभंगाचं तिसरं चरण. लाज भय शंका लाज भय शंका लाज भय शंका दुरावी नामाना लाज भय म्हणजे जीवनामध्ये एकदा का संत संग झाला सगळ्या भूती असलेला परमार्थ दिसतो. परमार्थ दिसला की सुखाची अनुभूती येते. सुखाची अनुभूती आल्यानंतर जीवाची अवस्था प्राप्त होते. त्या जीवाला अवस्था प्राप्त होते ज्या जीवाच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची लाज नाही, कोणत्याही प्रकारचं भय नाही, कोणत्याही प्रकारची शंका नाही. न धरती लाज नाही जना असावे काज ही स्थिती त्याला आहे, त्याचीच ही स्थिती निर्माण होते. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो. आता सर्वांनी सुंदर असं विठोबा रखुमाईचं भजन करायचं. विठोबा रखुमाई आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या करते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. जगद्गुरु तुकोबांचा सरळ साधा सोपा अभंग, ज्या अभंगाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुकोबांचा उपदेश असेल, तुकोबांची भावना असेल, तुकोबांचं वैष्णवाच्या संगतीचं जे काही मत असेल ते तुमच्यापर्यंत भगवंताच्या कृपेने अगदी 1.5 तासामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. पण पहा ना, आपण अशा भूमीत राहतो ज्या भूमीचं पावित्र्य फार मोठं आहे की नाही. आता मला माहिती टाइम झालाय, तुम्ही सगळे कशाची वाट बघताय. हो, पण शेवटची 5 मिनिट द्या. 5 मिनिटामध्ये आपण कीर्तनाची सांगता करू. विठ्ठल. आता पहा ना, आपण अशा समाजात राहतो ज्या समाजाला देवातला देव जाणून घेण्याआधी माणसातला माणूस कळाला पाहिजे. आम्हाला माणसातला माणूस समजला का? अहो, आज माणुसकी हरवत चालली, देव फार लांबची गोष्ट आहे. देव समजण्याआधी आम्हाला माणसातला माणूस समजला पाहिजे. पण अशा समाजात आपण राहतो ज्या समाजामधली विकृती जर बघायला गेली, ज्या समाजातील तर अश्लीलता बघायला गेली तर ती फार मोठी शोकांतिका या समाजाची. आज समाजाला देव नाही कळाला तरी चालेल, पण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं देणं आपण लागतो हे समाजाला कळलं पाहिजे. सावरकर म्हणायचे, या देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो, त्या देशाचं तुम्ही आम्ही देणं लागतो. मग आम्ही काय दिलं आमच्या देशाला? काय दिलं? काहीच दिलं नाही आम्ही आमच्या देशाला. आमचा सगळा तास फक्त आमच्यासाठी चालू आहे. अहो, आपण भाग्यवान नाही, आपण सौभाग्यशाली, आपण भारतात जन्माला आलो. त्यातल्या त्यात भाग्यशाली आपण महाराष्ट्रात जन्माला
महाराजांच्या विचारांवर चालतो. आपण अशा महाराष्ट्र जन्माला आलो जो महाराष्ट्र छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाचं प्रतीक आहे. आपण अशा महाराष्ट्रातून येतो जो महाराष्ट्र बाबासाहेबांच्या लेखणीचा आहे. आपण अशा महाराष्ट्रातून येतो जो महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंच्या शाहिरीचा आहे. आपण अशा महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्राचा इतिहास फक्त लिहिला नाही तर तो पराक्रमाने आणि मावळ्यांच्या रक्ताने लिहिलेला आहे. मग एवढ्या पवित्र भूमीत आपण जन्माला आलो. मग ही भूमी कोणाची आहे? ही भूमी पावित्र्याची आहे. मग पावित्र्याच्या भूमी जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाचं कार्य काय आहे? मी ज्या देशात जन्माला आलो त्या देशाला मला काहीतरी द्यायचं आहे. पण प्रश्न या अंतःकरणाला कधीतरी विचारा, आम्ही काय दिलं? अहो आम्ही देतही नाही आणि घेतही नाही. कोणाचं घेत नाही? कोणाचं घेत नाही. आम्ही आदर्श कधीच कोणाचा घेत नाही, नुसतं नावापुरतं यूज करतो. पहा, आज छत्रपती शिवरायांच्या आवाजावर, त्यांच्या नावावर, त्यांच्या बोलण्यावर लोक मोठी झाली, पण शिवराय कधी कोणाला समजलं नाही. शिवरायांच्या नावावर राजकारण गेलं, शिवरायांच्या नावावर माणूस मोठा होत गेला, पण शिवराय कोणाला म्हणावं, छत्रपती कोणाला म्हणावं हे आम्हाला उमगलं नाही. अहो छत्रपती म्हणजे काय? ती एक व्यक्ती नाही, तो एक महापुरुष आहे आणि तो असा एक विचार आहे जो युगेनयुगे पृथ्वीच्या अंतापर्यंत तुमच्या आमच्या मनात राज्य करणार आहे. आज आपसुक तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं की आपसुक जे येतं ते आणावं लागतं का? ते बरोबर येतं. अहो त्यांचं नाव काढल्याबरोबर अंगावर काटा येतो. काय येतो? तर महाराज जगले स्वराज्यासाठी. 50 वर्षाचं आयुष्य राजाला लाभलं, 16 वर्ष बालपणात गेली, उरलेली आयुष्य राजाने जनतेसाठी झटले. अहो ते झटले, झिजले. 50 वर्षाचं आयुष्य रयतेला समर्पित केलं. काय केलं? कशासाठी केलं? माझा समाज ताठ मानेने चालावा, माझा समाज स्वाभिमानाने जगावा, माझा समाज अभिमानाने कुणासमोर झुकू नये यासाठी राजाने स्वराज्य घडवलं. पण वाईट याचं आहे, या स्वराज्याचं नाही सुराज्य करता आलं तरी चालेल, पण त्या स्वराज्याला कलंक लावण्याचं काम आज आम्ही करतो. शिवरायांचा वापर फक्त शिवजयंती पुरता करतो. शिवरायांपुढं आम्ही डीजे लावतो, पण तो डीजे शिवरायांसाठी असतो का स्वतःसाठी असतो? कोणासाठी असतो? तो आमच्यासाठी असतो, आमच्या सुखासाठी असतो. शिवराय याचा अर्थ असा नाही जयंती करू नये, उत्साहात करा, पण करत असताना राजाच्या विचाराची जयंती करायला कधीच विसरू नका. कारण हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक मावळ्यांनी रक्त सांडले. अहो आम्ही स्वतःला मावळा म्हणून घेतो, पण मावळा आम्हाला समजला का? मावळा आम्हाला उमगला का? आजही आमच्या अंतःकरणामध्ये कोणता मावळा आहे? अरे मावळा कोणाला म्हणावं ते तरी आधी आम्हाला समजायला पाहिजे. एक हात तुटला तरी आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी मालुसरे खऱ्या अर्थाने मावळा. अरे मावळा कोणाला म्हणावं? घोड खिंडीची पावन खिंड करत असताना राजे लाख वेळे तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे खऱ्या अर्थाने मावळा. अरे मावळा कोणाला म्हणावं? मरतोय ना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय असं म्हणणारा शिवा काशीत खऱ्या अर्थाने मावळा. अरे मावळा कोणाला म्हणावं? एका राजाच्या शब्दाखातर 60 मावळ्यात एका रात्रीत गड घेऊन येणारे कोंडाची बाबा खऱ्या अर्थाने मावळा आहे का? आज हा मावळा आमच्या जिवंत. अहो आज आमचं युद्ध विचारांशी आहे. आज आमचं युद्ध तलवारीने खेळायचं नाहीये. आज आमचं युद्ध वृत्तीशी आहे, अज्ञानाशी आहे, अंधकाराशी आहे, अंधश्रद्धेशी आहे आणि ते आम्हाला लढायचं आहे. ते लढलं तर स्वराज्य शाबूत राहील, नाहीतर राहणार. कुठेतरी आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राची राज्यभाषा आम्हाला जपावी लागेल. नुसतंच अभिजात भाषेचा दर्जा मिळून काही होणार नाही, आम्हाला दर्जा द्यावा लागेल. हे सगळं करत असताना, समाजाचा विचार करत असताना कुठेतरी धर्माचं कार्य प्रत्येकाच्या हातून घडावं ही प्रत्येकाच्या अंतःकरणात तळमळ असायला हवी. विठ्ठल खरं तर काय होतं माहिती का? बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की कीर्तनाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज का सांगावे. तर ऐका, ज्या राजामुळे घरातली माय दारातली गाय, मंदिरावरचा कळस दारातली तुळस ज्या राजामुळे सुरक्षित आहे त्या राजाला मानवंदना करणं जन्माला आलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य. फक्त राजाची विचारधारा जर अंतःकरणात असेल तर सगळे कार्य आपोआप होतात. असो, तुमच्या प्रेमाने, तुमच्या विश्वासाने तुम्ही ही सेवा मला दिलीत, यातच माझी धन्यता आहे. सलग 3ऱ्या वर्षी बावलिंगेश्वराच्या दरबारात माझ्यासारख्या अज्ञानी लेकराला उभं राहण्याची संधी तुम्ही विश्वासाने दिलीत. खरंच मी तुमची फार ऋणी राहील आणि तुम्हा सर्वांचं अगदी अंतःकरणापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे. या हेतूने कमी आहे. मी मागाशीच म्हटलं सप्ते करणारे खूप आहेत, पण असा सप्ताह बघायला आणि असा सप्ताह मिळायला सुद्धा भाग्य लागतं. हो,
आहे. असेच कितीतरी वर्ष तुमच्याकडून अशीच मिळून मिसळून असा सुंदर असा सप्ताह व्हावा हीच बावलिंगेश्वराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करते. आजच्या कीर्तनाला सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली असे माझे गुरुवरी असणारे आमचे कवडे सर असतील, गायनाचार्य आमचे चोपडे महाराज असतील, त्याचप्रमाणे जाधव महाराज असतील, गुरुबंधू निलेश भैया असतील. आता सगळ्यांची नावं काय मला ज्ञात, जेवढे काही टाळकरी आहेत, वारकरी आहेत, जेवढे काही माळकरी आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. त्यातील त्यात तुम्ही सर्व श्रोता वर्ग, तुम्ही नसते तर मी कोणाला सांगितलं असतं. फार सुंदर अशा चित्ताने तुम्ही ऐकलत, त्याबद्दल अंतकरणापासून तुमचेही आभार व्यक्त करते. बावलिंगेश्वर भजनी मंडळाचेही मी आभार व्यक्त करते. यथोचित यथावकाश एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आईवडिलांच्या अंतकरणाने मला माफ करा. काही चांगलं वाटलं असेल तर आचरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि ज्यांच्यामुळे हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, अशी छोटा दादा त्याने एवढी सुंदर सिस्टीम लावली, त्याचं कारण असं म्हटलं जातं माणूस जर मेला तर त्याची तिसऱ्या दिवशी माती सावडता येते. माणूस मेला तर तिसऱ्या दिवशी माती सावडता येते, पण जर साऊंड सिस्टीमकाराने कीर्तनकाराची माती केली तर ती कुठं सावडता येत नाही. त्यामुळे दादाने फार सुंदर अशी सिस्टीम लावली, त्याचं मनापासून आभार. एवढे सुंदर असे छोटे टाळकरी भविष्यात यांच्या हातात एवढा सुंदर सप्ताह, यांचेही मनापासून आभार. झालेल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानोबा राया